विद्यार्थी मित्रांनो, कर्ते सुधारक कर्वे या पाठाचा काही भाग आपण मागील व्हिडिओमध्ये अभ्यासलेला आहे. परंतु झालेल्या भागावर आपण पुन्हा थोडक्यात उजळणी पाहणार आहोत. सुरुवातीला आपण बघितलेलं होतं की रेडिओच्या रात्रीच्या बातम्यात आलेलं होतं की भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे वयाच्या 105व्या वर्षी निधन झाले होते. त्यावेळेस लेखक म्हणतात की माझ्या वडिलांच्या डोळ्यात पाणी आले. अशा प्रकारच्या ज्या काही आठवणी होत्या त्या आठवणी लेखकांनी इथे नमूद केलेल्या आहेत. ज्यावेळेस भारताला स्वातंत्र्य मिळाले 15 ऑगस्ट 1947 रोजी, ते स्वातंत्र्य महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्वतः अनुभवलेलं होतं किंवा हे जे स्वातंत्र्य मिळवलं गेलं ते त्यांच्या डोळ्यादेखत ते कमावले गेले होते याचाही उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. त्यानंतर अजूनही काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत की त्या काळामध्ये स्त्रियांना तुच्छ लेखलं जायचं, त्यांचा छळ केला जायचा आणि म्हणून स्त्रीने साक्षर व्हायला पाहिजे, ती शिक्षित व्हायला पाहिजे, स्त्रीने स्वातंत्र्य कमवावे हे महर्षी कर्वे यांना वाटत होते. म्हणून त्यांनी यासाठी अतिशय हिरिरीने असे काम केलेले होते. परंतु हे काम अतिशय अवघड होते याचा उल्लेख करताना ते म्हणतात की म्हणजे स्त्रीने स्वातंत्र्य कमवावे असे वाटणे म्हणजे खडकावर डोके आपटण्यासारखे होते. परंतु त्या ठिकाणी महर्षी कर्वे यांनी अतिशय शांत डोक्याने हे काम केलेले आहे आणि या समाजाविरुद्ध एक प्रकारचा विद्रोह त्यांनी केलेला होता, विरोध केलेला होता. कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता हे काम त्यांनी पुढे चालू ठेवलेले होते. पुढे आपण बघितलेलं होतं की पंडिता रमाबाई आणि ईश्वरचंद्र विद्यासागर यांचे जीवनकार्य त्यांनी वाचलेले होते आणि यातूनच त्यांना एक प्रकारची प्रेरणा मिळालेली होती. अनेक प्रकारची पुस्तकं वाचली आणि स्वतः एका विधवेशी विवाह केलेला होता आणि अशा प्रकारचा एक आदर्शपाठ, अशा प्रकारचा एक वस्तुपाठ समाजामध्ये निर्माण केलेला होता. आणि अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, हे जे कार्य केलेले आहे ते कार्य करत असताना त्यांनी फक्त समाजामध्ये सांगितलेलं नाही तर अगोदर स्वतः करून दाखवलेले आहे आणि मग ते लोकांना सांगत होते. कारण ते एक विद्वत्तेचा महामेरू होते. आता आपण पाठाचा पुढील भाग अभ्यासू. महर्षी कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रमाची मुहूर्तमेढ रोवली. कालांतराने बालिकाश्रमाचे हिंगणा येथे स्थलांतर करून हिंगणे स्त्री शिक्षण संस्था असे त्यांनी तिचे नामांतर केले. पै पैचा निधी व मुरुड निधी त्यांनी जमवला. त्यांच्यावर चाल करून येणाऱ्या समाजालाही या गोष्टीची पूर्ण कल्पना होती की यातील पै पैचा हिशोब कर्व्यांजवळ असणार आहे. कर्व्यांनी जमा केलेल्या निधीची उधळपट्टी तर केवळ असंभव. कर्वे स्वतः मोटार वापरत नसत. मैलोगंती लांब असलेल्या आश्रमात ते पायी जात. समाजाचे पैसे वापरणे दूरच, स्वतःचे पैसेसुद्धा ते समाजासाठी वापरतात हे मात्र समाजाला माहीत होते. जेवढे खर्च घरात आवश्यक होते तेवढे आपल्या कमाईतून ते करत. उर्वरित सर्व पैसा ते समाजकार्यात वापरत. ते स्वतःच्याच विश्वात वावरत. अशी कुरबुर घरच्यांच्या मनात घर करून राहिलेली होती. वस्तुतः समाज सुस्वरूप करण्याची महर्षी कर्वे यांची जिद्द होती. पण त्या जिद्दीने कुटुंबाला कुठेही कुरूप केले नाही. नेमकेपणा हा गणिताचा गुणधर्म त्यांना तेथे उपयोगी पडला. ते बोलत नसत, विचार करत, विचार पक्का झाला की आचरणात आणत. त्यांच्या कार्यातूनच लोकांना अंदाज येई की त्यांच्या चित्तात काय चालले आहे. हे डावपेच नव्हते, उलटपक्षी बोलके सुधारक असण्यापेक्षा कर्ते सुधारक असणे हेच श्रेयस्कर असते. म्हणजे या ठिकाणी बघा, पाठाचं नावच आहे कर्ते सुधारक कर्वे. कर्ते
करून दाखवणारा किंवा एखादे कार्य निष्ठेने करणारा. आणि हेच इथं दाखवलेलं आहे. या स्त्रियांच्या शिक्षणाचा ध्यास घेतलेले महर्षी कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रमाची मुहूर्तमेढ रोवलेली आहे. मुहूर्तमेढ रोवणे म्हणजे त्या ठिकाणी एखाद्या कामाची सुरुवात करणे. या चांगल्या कामाची त्यांनी सुरुवात केलेली आहे. काही कालांतराने म्हटलेले आहे, म्हणजे काही काळानंतर त्या बालिकाश्रमाचे हिंगणा येथे स्थलांतर केलेले आहे आणि हिंगणे स्त्री शिक्षण संस्था असे तिचे नामांतर केलेले आहे. तिचं नाव बदललेले आहे. आणि या संस्थेसाठी त्यांनी काही निधी जमवायला सुरुवात केली. पैचा निधी म्हटलेले पूर्वीचे लहान नाणे किंवा अतिशय कमी किमतीचे नाणे, अशा प्रकारे त्यांनी काही रक्कम काही वर्गणीच्या स्वरूपामध्ये जमा केलेले आहेत. आणि या गोष्टीला काही लोक विरोध करणारे होते. पुढे म्हटलेले आहे बघा की त्यांच्यावर चाल करून येणाऱ्या समाजालाही या गोष्टीची पूर्ण कल्पना होती की पैचा हिशोब कर्व्यांजवळ असणार. म्हणजे हे जे काही वर्गणी काढलेली होती किंवा पैसे जमा केलेले होते, हे पैसे ते चांगल्या कामालाच लावतील किंवा प्रत्येक पैशाचा त्या रकमेचा जो काही हिशोब आहे तो हिशोब त्यांच्याजवळ असणार आहे. म्हणजेच महर्षी कर्वे हे जमा केलेल्या निधीचा कधीही उधळपट्टी करणार नाहीत किंवा असेच खर्च करणार नाहीत, हे लोकांना माहीत होते. पुढे लेखकांनी म्हटलेलं आहे की ते स्वतः कधी मोटार वापरत नसत. कितीही लांब जायचं असेल तर ते पायी चालत जात असत. आणि अशा प्रकारे समाजाचे जे पैसे आहेत ते वापरणे तर दूरच होते. म्हणजे समाजाचे पैसे तर ते स्वतःसाठी वापरत नव्हते, परंतु स्वतःचे असलेले पैसेसुद्धा ते समाजासाठी वापरत होते, हे समाजाला माहीत होते. त्याचबरोबर जेवढे खर्च म्हणजे घरामध्ये आवश्यक होते तेवढे त्याचबरोबर आपल्या कमाईतून ते करत असत आणि उर्वरित सर्व पैसे ते समाजकार्यासाठीच वापरत. ते नेहमी स्वतःच्या विश्वात वावरतात असे कुरबूर घरच्यांच्या मनात घर करून राहिलेली होती. परंतु महर्षी कर्वे यांची एक जिद्द होती आणि त्या जिद्दीने कुटुंबाला कुठेही कुरूप केलेले नाही. म्हणजे हे समाजकार्य ते करत होते, परंतु त्यांनी जे काही ठरवलेलं होतं ते करत असताना कुटुंबाकडे मात्र त्यांनी कधीही दुर्लक्ष केलेले नाही. कधीही कुटुंबाचं म्हणजे वाईट होऊ दिलेलं नाही. कुटुंबाला कुठेही कुरूप केले नाही, म्हणजेच दुर्लक्ष केले नाही. आपल्याला माहीत आहे की नेमकेपणा हा गणिताचा गुणधर्म आहे आणि हाच गुणधर्म त्यांना तिथे उपयोगी पडलेला होता. कोणतीही गोष्ट कोणतेही काम ते नीटनेटकेपणाने करत, नेमकेपणाने करत, ते जास्त बोलत नसत, पण विचार करत आणि विचार पक्का झाला की आचरणात आणत. अशा त्यांच्या कार्यातून लोकांना अंदाज येत असायचा की त्यांच्या मनात काय चालले आहे, की हे परंतु हे डावपेच नव्हते, तर त्या ठिकाणी त्यांच्या एकच लक्षात होते किंवा त्यांना माहीत होते की बोलके सुधारक असण्यापेक्षा कर्ते सुधारक असणे हे केव्हाही चांगले असते. आणि म्हणून त्यांनी हे काम अतिशय निष्ठेने अतिशय जबाबदारीने केलेले आहे. लेखक पुढे म्हणतात, महर्षी कर्वे यांमध्ये स्थितप्रज्ञाची लक्षणे होती. जो स्वतःच्या सुखदुःखात अविचल राहतो, मात्र दुसऱ्याच्या दुःखात दुःखी होतो, दुसऱ्याच्या सुखात सुखी होतो, तो खरा स्थितप्रज्ञ. महर्षी कर्वे यांचे लक्ष केवळ समाज सुधारणेत होते. त्यांना कुणावर ऋण ठेवायचे नव्हते, तसेच त्यांना कुणाच्या ऋणातही राहायचे नव्हते. कर्व्यांना कुठे जेवावे लागले तर ते पैसे काढून ताटाशेजारी जेवून उठत. आपल्यावर
पैसे कोणाला खर्च करू देत नसत. इतरांना सहसा न साधणारे कार्य करायचे होते महर्षी कर्वे यांना. बघा, हे कोणत्याही प्रकारचे समाजकार्य करत असताना आपल्याजवळ काही प्रकारची लक्षणे असावी लागतात. त्यापैकी जे सर्वात महत्त्वाचे लक्षण होते ते म्हणजे स्थितप्रज्ञ. त्या ठिकाणी स्वतः स्थिर राहायचं. अशा प्रकारे स्थिर राहणे, शांत राहणे, एखाद्याच्या दुःखात सहभागी होणे, एखाद्याच्या सुखात सहभागी होणे, अशा प्रकारे हे एक चांगल्या प्रकारचं लक्षण त्यांच्याजवळ होते. आणि समाजातील कोणत्याही व्यक्तीचे ऋण ठेवायचे नाही असे त्यांनी पक्के ठरवलेले होते. आणि म्हणून अशा प्रकारचे कुणालाही न साधणारे कार्य त्यांना करायचे होते. या गोष्टीचा उल्लेख लेखकांनी या ठिकाणी केलेला आहे. भारताचे अर्धांग जे स्त्रिया त्याच अनपढ राहिल्या तर देश अर्धांगवायू झालेल्या व्यक्तीसारखा होईल. एका बाजूला या देशाला आपण भारत माता म्हणतो, सरस्वतीला आपण वाङ्मयाची जननी मानतो, आणि दुसरीकडे स्त्री निरक्षर अज्ञानी ठेवतो. हा चीड आणणारा विरोधाभास त्यांना घालवायचा होता. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी जपानच्या धर्तीवर इसवी सन 1916 साली भारतातले पहिले महिला विद्यापीठ 5 स्त्रियांना दाखल करून स्थापन केले. आगबोटीने प्रवास करण्याच्या त्या जुन्या जमान्यात महर्षी कर्व्यांनी जगप्रवास करून स्त्री शिक्षणाचे महात्म्य सर्वत्र बिंबवले. जगभर स्त्री शिक्षणाबद्दल सभा केल्या. स्त्री ही स्वाभिमानी असली पाहिजे, ती शिकली पाहिजे, उच्च विद्याविभूषित होऊन पुरुषांशी स्पर्धा करू शकली पाहिजे, हे त्यांचे स्वप्न होते. त्यात त्यांना 2 कार्ये करायची होती. एका टोकावर स्त्री साक्षर करणे हे जटिल कार्य व दुसऱ्या टोकावर तिला पुरुषांच्या बरोबरीने स्पर्धेत उतरवणे हे अटीतटीचे कार्य. पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रियांवरील पारतंत्र्याचे जोखड उखडून टाकावे हे महाकठीण काम होते. गुरुत्वाकर्षणाविरुद्ध पृथ्वीबाहेर पडणाऱ्या रॉकेटसारखेच क्षमता तेथे आवश्यक होती. म्हणजे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, स्त्रियांना भारताचे अर्धांग म्हटलेले आहे. स्त्री कुटुंबाचा आधार असते आणि अशा प्रकारे कुटुंबाचा आधार असलेली स्त्री जर अनपढ राहिली, अडाणी राहिली, निरक्षर राहिली तर देश अर्धांगवायू झालेल्या व्यक्तीसारखा होईल. अर्धांगवायू मग या ठिकाणी उल्लेख आलेला आहे. अर्धांग किंवा अनपढ आणि अर्धांगवायू म्हणजे अर्धे शरीर लुळे झालेले असणे. अशा प्रकारे स्त्रिया जर निरक्षर राहिल्या, अडाणी राहिल्या तर आपला देश अर्धांगवायू झालेल्या व्यक्तीसारखा होईल. म्हणजे अर्धे शरीर लुळे असल्यासारखे होईल किंवा असलेल्या माणसासारखा आपला देश होईल. आपण नेहमी म्हणत असतो की भारत माता, आपण आपल्या देशाला म्हणत असतो भारत माता. त्याचबरोबर सरस्वतीला आपण वाङ्मयाची जननी म्हणतो आणि दुसरीकडे मात्र स्त्रीला अज्ञानी ठेवतो. तिच्यावर अनेक प्रकारचे अन्याय होत असतात, अत्याचार होत असतात. अशा प्रकारचा हा विरोधाभास महर्षी कर्वे यांना घालवायचा होता. म्हणून त्यांनी त्या काळामध्ये या स्त्रियांच्या प्रगतीसाठी किती ध्यास घेतलेला होता, किती कठोर असं कार्य केलेलं आहे हे आपल्याला दिसून येतं. की जपानच्या धर्तीवर साधारणपणे इसवी सन 1916 साली भारतातले पहिले महिला विद्यापीठ त्यांनी 5 स्त्रियांना दाखल करून ते स्थापन केलेले आहे. अगदी त्या आगबोटीने प्रवास करण्याच्या त्या जुन्या जमान्यामध्ये त्यांनी जगप्रवास केलेला आहे आणि स्त्री शिक्षणाचं महत्त्व त्या ठिकाणी सर्वत्र बिंबवलेलं आहे. अनेक ठिकाणी स्त्री शिक्षणाबद्दल त्यांनी सभा केल्या, स्त्रियांच्या शिक्षणाचे महत्त्व सांगितले. स्त्री ही स्वाभिमानी असली पाहिजे, ती शिकली पाहिजे,
उच्च विद्याविभूषित झाली पाहिजे आणि या पुरुषांशी ती स्पर्धा करू शकली पाहिजे, हे त्यांचे स्वप्न होते. आणि हेच स्वप्न आज आपण बघतो की सत्यात उतरलेले आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये आज महिला आघाडीवर आहेत. प्रत्येक क्षेत्रामध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्या कार्य करत आहेत. आणि हे सर्व श्रेय आज आपण महर्षी कर्वे यांना दिले पाहिजे. कारण त्या काळामधलं हे एक कठीण किंवा जटिल असं कार्य होते. स्त्रीला साक्षर करणे हे एक कठीण काम होतं, तर दुसऱ्या बाजूला पुरुषांच्या बरोबरीने स्पर्धेत उतरवणे हे अटीतटीचे काम त्या काळामध्ये या पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये एक आव्हान होतं. परंतु हे आव्हान त्यांनी स्वीकारलं आणि हे काम त्यांनी पूर्ण करून दाखवलेलं होतं. पुढे लेखक म्हणतात, रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातल्या शेरावली या गावी जन्मलेला हा मुलगा जन्मताच महर्षी किंवा भारतरत्न म्हणून गणला गेला नाही. आपल्या जगत्या आयुष्यात हाल अपेष्टांची तमा न बाळगता एखादा मनुष्य केवढे अलौकिक कार्य करू शकतो, त्याची मिसाल आहेत डॉक्टर धोंडो केशव कर्वे. लोकमानसाने त्यांना अभिमानाने महर्षी मानले. राजमानसाने 1958 साली भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने डोक्यावर घेतले. आणि अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या कार्याची दखल घेऊन या ठिकाणी भारत सरकारने त्यांना भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केलेले आहे 1958 साली. एका विद्यापीठातल्या कर्व्यांच्या पुतळ्यामागे एक मुलगी रडत बसली होती. केवढ्याने रागावलो मी तिला म्हटले, कर्व्यांच्या पुतळ्यापाशी बसून रडायला तुला काहीच कसे वाटत नाही? तू मुळीच रडू नये यासाठीच कर्व्यांनी हे विद्यापीठ निर्माण केले ना. म्हणजे हे सर्व कार्य ह्या मुलींसाठी होते किंवा स्त्रियांच्या शिक्षणासाठी होते. आणि म्हणून या ठिकाणी महर्षी कर्वे यांच्या पुतळ्यापाशी बसून रडत बसलेल्या मुलीला हे वाक्य या ठिकाणी सांगितलेले आहे. स्त्री शिक्षण होतच आहे. महर्षी अण्णासाहेब कर्वे यांच्या कर्तेपणाने SNDT महिला विद्यापीठ निर्माण झाले. महिला शिकतात, पण जोवर पुरुष खऱ्या अर्थाने शिक्षित होत नाही तोवर स्त्रियांवरले अत्याचार थांबतील असे वाटत नाही. इथे बघा, लेखकांनी एक खंत व्यक्त केलेली आहे. आजकाल आपण बघतो की अनेक महिला शिकलेल्या आहेत, प्रत्येक क्षेत्रामध्ये नावलौकिक मिळवत आहेत. परंतु आता मात्र खऱ्या अर्थाने पुरुषांनी शिक्षित होण्याची वेळ आलेली आहे. जोवर पुरुष खऱ्या अर्थाने शिक्षित होत नाही तोवर स्त्रियांवरले अत्याचार थांबतील असे वाटत नाही. ही खंत महर्षी कर्वे यांनी इथं व्यक्त केलेली आहे. कारण परंपरागत संस्कारांमुळे कित्येक पुरुषांच्या हे ध्यानातच येत नाही की आपण आपल्या आईशी, बहिणीशी, बायकोशी, कन्येशी पुष्कळदा चुकीचे वागतो. कारण समाजामध्ये वावरत असताना प्रत्येक पुरुषाने हे लक्षात ठेवले पाहिजे की कोणतरी आपली आई आहे, कोणीतरी आपली बहीण आहे, आपली बायको आहे, मुलगी आहे. आणि इतर महिलांशी किंवा इतर स्त्रियांशी वागताना कशा पद्धतीने आपण वागले पाहिजे हे पुरुषांनी लक्षात ठेवले पाहिजे. हे इथे लेखकांना नमूद करायचे आहे. स्त्री ही दुय्यम नागरिक किंवा वस्तू नाही. तिला तिची स्वप्ने, भावभावना, आकांक्षा, विचार असतात. हे तिचे अस्तित्व मानायला शिकवणे म्हणजे पुरुष शिक्षण. पुरुष शिक्षित झाला की त्याला स्त्री स्वातंत्र्याचा अर्थ उमजेल. पुरुषांचेही शिक्षण झाले की भारतरत्न महर्षी धोंडो केशव उपाख्य अण्णासाहेब कर्वे या कर्त्या सुधारकाने सुरू केलेले महान कार्य पूर्णत्वास जाईल. मग डोळे ठिसणार नाहीत, तिथे हसू फुलेल. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, समाजसुधारक विशिष्ट ध्येयाने प्रेरित झालेले असतात. समाजाप्रती त्यांना विलक्षण आस्था किंवा कणव असते. सामाजिक परिवर्तन घडवून आणणे हे ते आपले आद्य कर्तव्य असल्याचे म्हणतात.
आपले वर्चस्व पणाला लावून त्यांना समाजात आमूलाग्र बदल घडवून आणायचा असतो. पुरोगामी वृत्तीच्या समाजकंटकांना हे सामाजिक परिवर्तन होणे पटत नाही. त्यामुळे ते समर्पित वृत्तीच्या समाजसुधारकांना विविध प्रकारे त्रास देऊन त्यांना त्यांच्या कार्यापासून परावृत्त करू पाहतात. मात्र उच्च जीवनधैर्याने प्रेरित झालेले समाजसुधारक समाजकंटकांकडे क्षमाशील वृत्तीने दुर्लक्ष करतात, कारण त्यांनी हाती घेतलेले कार्य हेच त्यांच्यासाठी सर्वस्व असते आणि त्यासाठी पराकोटीचे कष्ट झेलण्याची, त्रास सहन करण्याची त्यांची पूर्ण तयारी असते. त्यामुळेच समाजाकडून कितीही छळ झाला तरी समाजसुधारक अविचल वृत्तीने कार्य करत राहतात. लेखक डॉक्टर शिरीष गोपाळ देशपांडे यांनी महर्षी धोंडो केशव कर्वे या लोकोत्तर व्यक्तीचा परिचय करते सुधारक कर्वे या पाठातून करून दिला आहे. व्यक्तिमत्व आणि कार्यकर्तृत्व यामुळे आभाळा एवढी उंची गाठलेले एक महान समाजसुधारक महर्षी कर्वे यांच्या रूपाने आपल्या देशाला लाभले. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले ही उक्ती महर्षी कर्वे यांना शब्दशः लागू पडते. स्वतः विधवेशी विवाह करून त्यांनी समाजापुढे वस्तुपाठ निर्माण केला. समाजकार्यासाठी जमा केलेल्या निधीचा पैनपै हिशोब त्यांच्याकडे असते. स्वतःच्या कमाईतील आपल्या कुटुंबाला आवश्यक तेवढी रक्कम ठेवून उर्वरित रक्कम ते समाजकार्यासाठी वापरत असत. दूरच्या अंतरावरील आश्रमात जातानाही मोटारीचा वापर न करता ते पायी जात असत. क्षमाशील वृत्तीच्या समाजाच्या विरोधाकडे दुर्लक्ष करून ते अविचल वृत्तीने आणि स्थितप्रज्ञपणे कार्यरत होते. भारतीय समाजाचे अर्धांग असलेल्या स्त्रियांना शिक्षणाचा, आत्मसन्मानाचा आणि उन्नतीचा मार्ग खुला करून देण्यासाठी त्यांनी आपले अवघे आयुष्य वेचले. काळाच्या पुढे पाहणारी दूरदृष्टी ठेवून त्यांनी महिलांसाठी स्वतंत्र विद्यापीठ उभारले. एवढे मोठे कार्य पूर्णत्वास नेताना देखील ते कोणाच्या ऋणात राहिले नाहीत किंवा कोणावर ऋणही ठेवले नाही. अशा रीतीने या पाठातून महर्षी अण्णा कर्वे यांचे वेगळेपण प्रकर्षाने दिसून येते. धन्यवाद.